नमस्कार. जगाच्या नकाशावर काही ठिकाणे दिसायला खूप छोटे असतात, पण त्याचा जगावरती फार मोठा प्रभाव पडत असतो. आज आपण अशाच एका ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ते ठिकाण म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज. यालाच हॉर्मोजचा समुद्रध्वनी असं म्हटलं जातं. सर्वप्रथम आपण समुद्रध्वनी म्हणजे काय हे जाणून घेऊया. जेव्हा दोन मोठे समुद्र किंवा महासागर यांना जोडणारा एक अरुंद सागरी मार्ग असतो, त्या सागरी मार्गाला आपण समुद्रधुनी असं म्हणतो. या समुद्रधुनीच्या दोन्ही बाजूला दोन भूप्रदेश असतात किंवा दोन देश असतात. या समुद्रधुनीतून जहाजांची फार मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. जगभरात आपण जर बघितलं तर अनेक समुद्रधुनी आपल्याला आढळून येतील. त्यापैकी जगाची अर्थव्यवस्था ज्याच्यावरती अवलंबून आहे, जग आर्थिक बाबीनं समृद्ध ज्या समुद्रधुनीनं आहे, तो समुद्रधुनी म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज किंवा त्यालाच आपण हॉर्मोजचा समुद्रधुनी असं म्हणतो. ही समुद्रधुनी पर्शियन गल्फ व गल्फ ऑफ ओमान यांना जोडते. या समुद्रधुनीच्या एका बाजूला इराण तर दुसऱ्या बाजूला ओमान हे देश आहेत. साधारण 33 ते 39 किलोमीटर अरुंद असणारा हा समुद्रधुनी जगासाठी प्रचंड महत्वाचा आहे. कारण की या समुद्रधुनीतून जगाला आवश्यक असणाऱ्या कच्च्या तेलापैकी जवळपास 20% कच्चे तेल हे ह्या मार्गातून जात असते. सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि कतार हे कच्च्या तेलाने समृद्ध असणारे देश. या देशातील कच्चे तेल याच मार्गाने आशिया, अमेरिका, युरोप या देशांना कच्चे तेल पुरवते. म्हणून हॉर्मोज या समुद्रधुनीला आपण जगाची तेलाची जीवनरेखा असं म्हणतो. इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये आज युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोघांमध्ये होणाऱ्या संघर्षाचा फरक नक्कीच या जगाची अर्थव्यवस्था असणाऱ्या समुद्री मार्गावरती म्हणजेच स्ट्रेट ऑफ हॉर्मोज वरती पडला आहे. कदाचित या दोन देशाच्या संघर्षाचा इफेक्ट म्हणून हा समुद्री मार्ग बंद होईल. आणि जर हा समुद्री मार्ग बंद झाला तर जगाला आर्थिक मंदी किंवा आर्थिक चणचणीतून जाण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. साधारण जगावरती याचा काय परिणाम होईल या संदर्भात तर आपण बघायचं झालं तर सर्वात प्रथम जगाला तेलाचा तुटवडा निर्माण होईल आणि त्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक असणारे इंधन हे आपल्याला मिळणार नाही किंवा ते मिळालं तर अतिशय महाग मिळेल. म्हणून तेल हे महाग होणार आहे. हा पहिला परिणाम जो की ह्या समुद्री धुनीच्या बंद होण्यानं होणार आहे. ते तेल आपल्याला मिळणार नाही आणि त्यामुळं आर्थिक मंदी निर्माण होईल किंवा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवरती याचा परिणाम होईल. कारण भारतामध्ये सुद्धा डिझेल असेल, पेट्रोल असेल यांचे भाव 100% वाढ होईल किंवा हे तेल मिळणं सुद्धा मुश्किल होईल अशी परिस्थिती निर्माण होईल. दोन्ही बंद झाला तर जहाजांची जी वाहतूक आहे त्या वाहतुकीवरती फार मोठ्या प्रमाणात परिणाम होईल आणि या दोन वेगवेगळ्या भागांच्या दरम्यान जर वाहतूक झाली नाही किंवा दळणवळण झालं नाही तर याचा 100% हा फरक हा संपूर्ण जगावरती झाल्याशिवाय राहणार नाही. जागतिक अर्थव्यवस्थेवरती सुद्धा याचा फार मोठा परिणाम होणार आहे. कारण उद्योग असतील, वाहतूक असतील, या सर्वांसाठी लागणार हे जे तेल आहे ते तेल आपल्याला मिळणार नाही आणि त्यामुळं आर्थिक मंदी निर्माण होईल किंवा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवरती याचा परिणाम होईल. म्हणून जगाच्या नकाशावर दिसणारी ही छोटी वाट ही जगाच्या अर्थव्यवस्थेची नाडी आहे. म्हणून असा काही संघर्ष झाला आणि या संघर्षामध्ये जर स्ट्रेट ऑफ हॉर्मोज हा विषय जर असेल तर हा विषय सर्व जगाच्या जिव्हाळ्याचा विषय मानला जातो. म्हणून असं मला वाटतं कधी कधी जगाचं भविष्यही छोट्या वाटेमध्ये दडलेलं असतं. इराण आणि इस्रायल
या दोन देशामध्ये चाललेला हा संघर्ष हा केवळ त्या दोन देशापुरता मर्यादित नसून यामुळे जगातील सर्वच देशावरती त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती याचा 100% गंभीर परिणाम होणार आहे. म्हणून पहिली गोष्ट, युद्ध हे कुणालाच चांगलं नाही. युद्ध हे चांगलंच नाही, पण ज्या युद्धानं अख्खं जग संकटात येतंय ते युद्ध तर 100% चांगलं नसणार आहे. म्हणून यावर लवकरात लवकर तोडगा निघून शांतता प्रस्थापित व्हावी, हाच या सर्व पाठीमागे एक योग्य मार्ग आहे. धन्यवाद.